नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2014 आणि 2019 हे दोन विजय योग्य रीतीने अभ्यासले तरच भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्या नेतृत्वाला आपल्या 2024च्या पराभवाचं गणित आणि समीकरण मांडता येईल. म्हणून हा 5वा एपिसोड जो आहे या नॅरेटिव्ह कथापुराणाचा, तो मी आधीच्या दोन विजयाची कारणमीमांसा करण्यासाठी वापरणार आहे. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला एक हाती बहुमत देण्यासाठी नरेंद्र मोदींचं कल्पक नेतृत्व आणि करिश्मा उपयोगी ठरला, यात बिलकुल शंका नाही. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. खुद्द नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं 2014च्या विजयानंतर की 1952 साली जनसंघाची स्थापना झाल्यापासून ज्या 4 पिढ्या पक्षाची उभारणी करण्यासाठी राबल्या, त्या सगळ्यांचा हा विजय आहे. हा 4 पिढ्यांचा विजय आहे. ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यापेक्षाही आजवर राबले त्यांचा हा विजय आहे. असं जेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की तो संघटना उभारणाऱ्यांचा विजय होता. त्यामध्ये करिश्मा असलेला नेता म्हणून मोदींचं योगदान मोठंच आहे. पण त्यामुळे कार्यकर्ते आणि संघटना यांचं योगदान छोटं ठरत नाही किंवा नगण्य ठरत नाही. आणि त्यापेक्षाही मोठं योगदान तुमच्या विरोधात असलेल्या लोकांचं सुद्धा असतं. 2014 मधला जो विजय आहे त्याच्याबरोबर 50 वर्ष मागे गेलं. मे 1964च्या मे महिन्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान आणि अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान म्हणून गणले जाणारे जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. आज या निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 3 निवडणुका जिंकून नेहरू हे तिसऱ्यांदा लागोपाठ पंतप्रधान झालेले एकच नेता होते. नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी बरोबरी केली. पण एवढंच सांगितलं जातं, त्यानंतरच्या 50 वर्षाचा इतिहास सहसा सांगितला जात नाही. तो समजून घेतला पाहिजे. 1964 पासून 2014पर्यंतचा अर्धशतकाचा जो काळ आहे त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, अर्धशतकाचा अधांतर. आज मी त्याचेच थोडा उहापोह या एपिसोडमध्ये करणार आहे. नेहरू लोकप्रिय होते हे जितकं खरं आहे, तितकंच नेहरूंच्या लागोपाठच्या कालखंडामध्ये त्यांची लोकप्रियता क्रमाक्रमाने घटत गेलेली होती. पण त्यांच्या नेतृत्वाला, त्यांच्या सरकारला आणि त्यांच्या पक्षाला आव्हान देऊ शकतील असे कुठचेही नेते किंवा विकल्प जनतेसमोर नव्हता. आणि त्यामुळेच नेहरू सहजगत्या निवडून येत होते. काँग्रेस पक्ष वारंवार अगदी आरामात जनतेच्या नाराजीला लाथाडून सुद्धा बहुमताने सत्तेवर येत होता. 1964 साली नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. ते अल्पकाळ होते. लवकरच त्यांचं निधन झाल्यानंतर नेहरूंची सुकन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. आणि काँग्रेस पक्षाची लोकप्रियता कशी घटत गेलेली आहे त्याचा पुरावा 1967 साली निवडणुकीतून मिळाला. नेहरू गेल्यानंतरची ती देशातली 4थी आणि नेहरूंनंतरची पहिली लोकसभा निवडणूक होती किंवा सार्वत्रिक निवडणूक होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाला निर्विवाद प्रचंड बहुमत मिळण्याचे
दिवस संपल्याचे संकेत मिळाले. नरेंद्र मोदींना 2014मध्ये जितक्या जागा मिळाल्या नेमक्या तितक्याच जागा मिळून काठावरचं बहुमत घेत इंदिराजी दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान झाल्या. कारण नेहरूंनी जिंकलेल्या निवडणुकीच्या बळावरच इंदिरा गांधी 1965मध्ये देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. त्या निवडणूक जिंकून झाल्या नव्हत्या, तर पक्षाचं बहुमत आहे म्हणून पक्षाच्या निवडीमुळे त्या पंतप्रधान झाल्या होत्या. पण निवडणूक जिंकून इंदिराजी 67मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या, शपथ घेतली त्यांनी. पण काँग्रेसचं बहुमत घटलेलं होतं. काँग्रेस विरोधात संयुक्त आघाडी गठबंधन बनवण्याचा प्रकार हा 1967मध्ये सुरू झाला. समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली लहान मोठ्या वेगवेगळ्या पक्षांना एकत्र आणून काँग्रेसच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करण्याचा फार मोठा प्रयोग त्या 60च्या दशकात उत्तरार्धामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि समाजवादी पक्षामुळे झालेला होता. आणि त्यामुळे विरोधी पक्षांची संख्या संसदेमध्ये लक्षणीय रीतीने वाढली होती. अन्यथा जवळजवळ 350च्या आसपास 325च्या आसपास काँग्रेसचे खासदार लोकसभेत असायचे. आणि विरोधकांच्या गाठीशी एकजुटीने लढायचं, विरोध करायचा सरकारचा, तरी 150पेक्षा अधिक खासदारांची संख्या नसायची. पण 1967मध्ये 200च्या आसपास जवळजवळ किंवा जास्त विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले आणि गठबंधनाचा पहिला प्रयोग झाला. पण इथे एक गोष्ट, ही सगळा गठबंधन, संयुक्त विधायक दल, हा सगळा इतिहास सांगितला जातो. पण एक गोष्ट राजकीय काय म्हणतात त्याला, पोस्टमार्टेम किंवा विच्छेदन करायचं, तर नेहरूंबरोबरच काँग्रेसची लोकप्रियता रसातळाला गेलेली होती. पण काँग्रेसला पर्याय म्हणून कुठलाही एक देशव्यापी राष्ट्रीय स्वरूपाचा पक्ष नव्हता. एखादा समाजवादी पक्ष असेल, जनसंघ असेल, स्वतंत्र पक्ष असेल, असे पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, हे 3-4 राज्यामध्ये छोटं बळ असलेले पक्ष होते. पण त्याही राज्यात काँग्रेसला हरवण्याची क्षमता किंवा ताकद, बळ त्या पक्षांकडे नव्हतं. त्यांच्याकडे तेवढं बळ नव्हतं. आणि म्हणून मुद्दा असा आहे की 1964 साली काँग्रेसचे लोकप्रिय असलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्याशी लोकप्रियतेमध्ये स्पर्धा करणारा किंवा देशाला नेतृत्व देऊ शकण्याची क्षमता असलेला दुसरा नेता आणि पक्ष नसल्यामुळे काँग्रेस परत जिंकत राहिली होती. काँग्रेसला हरवायला, काँग्रेसमधून जनतेचं, मतदाराचं मन उडालेलं होतं. पण तरीही देश चालवण्यासाठी खंबीर नेता पाहिजे आणि बहुमत घेऊन सरकार चालवू शकणारा पर्यायी पक्ष पाहिजे. आणि तो नाही म्हणून परत काँग्रेस जिंकत राहिली. काँग्रेसला पराभूत होऊनसुद्धा संजीवनी मिळत राहिली. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की नेहरूंच्या नंतर काँग्रेसला हटवून दुसरा राजकीय विचार, दुसरा राजकीय पक्ष, दुसरी संघटना किंवा दुसरा नेता पंतप्रधानपदी बसवायला सामान्य मतदार, जनता उत्सुक होती. पण त्या जनतेसमोर दुसरा पर्याय मांडण्यामध्ये बाकीचे सगळे पक्ष नालायक ठरलेले होते. तसं बघायला गेलं तर देशामध्ये 2च विचारधारा होत्या. एक म्हणजे सोशलिस्ट किंवा ज्याला सेक्युलर म्हणता येईल. काँग्रेस स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणवतो. भारत फाळणीनंतर हिंदूंचं राष्ट्र होतं, पण त्याला सेक्युलर बनवण्यासाठी नेहरू आपली सगळी लोकप्रियता पणाला लावत होते. आणि त्याच्या विरोधात
हिंदूंचंही राज्य असलं पाहिजे, हिंदूंचं राष्ट्र असलं पाहिजे आणि या राष्ट्रात हिंदूंना सन्मानाने वागवलं गेलं पाहिजे अशी मागणी करणारा एक वर्ग, एक समाज घटक होता, एक लोकसंख्या होती. त्याच्यासाठी कुठलाही पक्ष नव्हता. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनसंघाच्या रूपाने उभा केला. बाकीचे इतर हिंदू महासभा नावाचा पक्ष होता सावरकरांचा, वेगवेगळे होते. सांगायचा मुद्दा असा की विचारधारा म्हटली तर नेहरूसुद्धा सेक्युलर होते. काँग्रेस हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणत नव्हता. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वीचा जनसंघ सोडला तर उरलेले सगळे हे एकाच विचारसरणीचे लहान मोठे गट होते. कम्युनिस्ट पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, हे मूळच्या काँग्रेसमधूनच सोशलिस्ट विचारधारेचा आग्रह धरून वेगळे झालेले गट होते. त्यांनी स्वतःला पक्ष बनवण्याचा, संघटना उभारण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष बनले, त्यांनाच विरोधी पक्ष म्हटलं जात होतं. आणि ज्या वेळेला 1967 साली आघाडीचा प्रयोग झाला, त्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी विचारधारा बाजूला ठेवून एकास एक उमेदवार उभं करण्याची जी भूमिका मांडली, तेव्हा हिंदुत्ववादी पक्षांनासुद्धा, म्हणजे रामराज्य परिषद असेल, हिंदू सभा असेल, जनसंघ असेल, यांनासुद्धा आपल्याबरोबर घेतलं होतं. आणि त्यामुळे काँग्रेसला दणका बसला. बहुमत गेलं नाही तरी काठावरच्या बहुमताने इंदिराजींना पंतप्रधान व्हावं लागलं. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की नेहरू गेल्यापासून 1964 सालपासून देशव्यापी राष्ट्रीय पक्ष काँग्रेसला पर्याय म्हणून असावा यासाठी सामान्य जनता विचार करू लागली होती, प्रयास करू लागली होती. त्या जनतेने आघाडीचे, गठबंधनाचे, एकजुटीचे, एकास एक उमेदवारीचे जे जे प्रयोग झाले त्यांना उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे. 1967 साली काँग्रेसचं बहुमत कमी झालं. 9 राज्यात काँग्रेस पराभूत झाली. राज्यातली काँग्रेस सरकारं गेली, पण त्या आघाड्या टिकल्या नाहीत. 67 नंतर 77 मध्ये 4 पक्षांनी एकत्र येऊन आणीबाणीनंतर काँग्रेसचा पराभव करून सरकार बनवलं, पण तोही संयुक्त आघाडीचा पक्ष टिकला नाही. याचं कारण विचारधारेची विभिन्नता होती, मतभेदांचं काहूर होतं. त्यामुळे परत एकदा 1980 साली प्रचंड बहुमताने काँग्रेस आणि इंदिराजी सत्तेत आल्या. ही घालमेल चालू राहिली आणि त्यामुळेच 1984 मध्ये इंदिरा हत्येनंतर काँग्रेसचा, भाजपचा जो दारुण पराभव झाला, फक्त 2 खासदार निवडून आले, तेव्हा संघामध्ये आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये फार मोठा चर्चेचं घुराळ घातलं गेलं. लांब लांब चर्चा झाल्या, पर्याय शोधले गेले आणि संघाने आणि भारतीय जनता पक्षाने, म्हणजे पूर्वीच्या जनसंघाने, एक निश्चित केलं की आपण काँग्रेसला पर्यायी पक्ष व्हायचं. जनतेला राष्ट्रीय पातळीवरचा काँग्रेसला पर्याय ठरू शकणारा पक्ष हवा आहे, तर आपणच तो पक्ष व्हायचं हे ठरवून 1985 नंतर भाजप कामाला लागला. जिथे जमेल तिथे स्वबळावर लढायचं, आपलं संघटन वाढवायचं. जिथे आपण दुबळे आहोत तिथे इतर विरोधी पक्षांबरोबर आघाड्या करायच्या, मैत्री करायची आणि निवडणुका काही प्रमाणात जिंकून आपला जनाधार वाढवत न्यायचं, हे भाजपने ठरवलं. आणि त्यातून भारतीय जनता पक्ष वाढत 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 गेला. त्याला अडवाणींनी सर्वात मोठा पक्ष लोकसभेतला बनवला आणि मोदींसारखा करिश्मॅटिक आणि अतीव मेहनत घेणारा, अविश्रांत कष्ट करणारा नेता मिळाला. आणि 50 वर्षांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण भिन्न विचारधारेचा पक्ष
लोकसभेमध्ये थेट एकपक्षीय बहुमत मिळणारा पक्ष बनला। हा योगायोग नव्हता मित्रांनो। जनता काँग्रेसला पर्याय शोधत होती, पण जनता आपल्या मतदानातून, मतदानाच्या निकालातून जे वेगवेगळे संकेत देत असते ते संकेत भारतीय जनता पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वाला, RSSच्या नेतृत्वाला ओळखता आले। म्हणूनच त्यांनी संपूर्ण वेगळ्या विचारधारेचा, हिंदुत्वाच्या विचारधारेचा पक्ष राष्ट्रव्यापी बनवण्याचा, उभारण्याचा चंग बांधला। त्यातून आजचा भाजप तयार झालेला आहे। तो अडवाणींनी एका टप्प्यावर नेला, मोदींनी तो सर्वोच्च स्थळी नेला, पण यामध्ये सगळ्यात मोठं योगदान स्वतःला हिंदुत्ववादी मानणारा जो समाजातला घटक आहे, हिंदू समाज आहे, तो सुद्धा आहे। करिश्मा मोदींचा असेल, पण त्याला पाठबळ देणारा सामान्य हिंदू मतदारसुद्धा आहे। जो धर्मनिष्ठ आहे तो धर्मासाठी राजकारण करत नाही, पण राष्ट्रहितासाठी आपलं सर्वस्व ओवाळून टाकायला तयार असतो। असा जो हिंदू समाज आहे तो राष्ट्रीय हितासाठीच भारतीय जनता पक्षासारखा एक राष्ट्रीय पक्ष बनवण्यात सारखं योगदान देत गेला। त्यामुळे भारतीय जनता पक्ष देशातला आणि जगातला सर्वात मोठा पक्ष बनला, सगळ्यात मोठी संघटना बनली। 2014 मधलं बहुमत भारतीय जनता पक्षाला फक्त मोदींनी आणि फक्त भाजपच्या रणनीती आणि संघटनेने मिळवून दिलेलं नाही। त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हिंदू समाजाच्या हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रत्वासाठी, राष्ट्रीयत्वासाठी असलेल्या शुभेच्छामध्ये ते दडलेलं आहे। याकडे पाठ फिरवून तुम्ही सत्तेची समीकरणं मांडत गेलात तर भाजप काँग्रेससारखा रसातळाला जाऊ शकेल। राष्ट्र सर्वोपरी म्हणणारा पक्ष आणि हिंदुत्वाला आश्रय देणारा पक्ष, यासाठीच भारतीय समाजाला, हिंदू समाजाला भारतीय जनता पक्ष हवा आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार हवं आहे। त्यातून आपोआपच विकास होईल, कारण विकास आणि प्रगतिशील विचार हीच हिंदुत्वाची मूळ भूमिका असते आणि तोच त्याचा नॅरेटिव्ह आहे। 64 पासून 2014 पर्यंत 50 वर्ष राजकारण अधांतरी होतं, ते 2014 मध्ये मतदाराने दुसऱ्या टोकाला नेलं आणि काँग्रेसपेक्षाही मोठा एक पर्यायी पक्ष सामान्य जनतेने आणि मतदाराने बनवला। त्या मतदाराला अधिकाधिक संघटित करणं, त्याला चुचकारणं, त्याला प्रोत्साहित करणं आणि त्याच्या योगे भाजपची अधिक सामर्थ्यशाली ताकद आणि संघटना उभी करणं हा भाजपसाठी सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आहे। भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते, भाजपचे पाठीराखे, भाजपचे हितचिंतक या सगळ्यांसाठी हा सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आहे। आणि त्याकडे पाठ फिरवून सत्तेची समीकरणं नुसती जुळवत गेली तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की आम्ही नॅरेटिव्हची लढाई हरलो, तर ती नॅरेटिव्हची लढाई हरण्याचं प्रमुख कारण तुम्ही आपला नॅरेटिव्ह विसरलात, आपल्या नॅरेटिव्हकडे पाठ फिरवलीत आणि समोरच्यांचा जो नॅरेटिव्ह आहे तो एक सापळा होता, त्या सापळ्यामध्ये स्वतःच्या पायांनी चालत गेलात। त्यांचा नॅरेटिव्ह खोडण्यात तुम्ही तुमची इच्छा आणि शक्ती खर्ची घातलीत, पण आपला नॅरेटिव्ह प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत। तो नॅरेटिव्ह प्रभावी करू शकणाऱ्यांचे पाठराखण केली नाहीत, त्यांना बळ दिलं नाहीत। तिथे भाजपचा 2024 मध्ये पराभव झाला। तो मतदानात झाला नाही, तो नॅरेटिव्हमध्ये झाला। याचा अर्थ हा असा आहे मित्रांनो। आता इथेच थांबतो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण अधिक सविस्तर बोलू। नमस्कार।